गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण सहकाराची तत्त्वे आणि पद्धती प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ कोऑपरेशन या पेपरच्या अनुषंगाने रिकाम्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडा अशा प्रश्नांच्या माध्यमातून अशा प्रश्नांचा सराव करण्याच्या माध्यमातून सहकाराची तत्त्वे आणि पद्धती या पेपरचा अभ्यास करत होतो, अध्ययन करत होतो. त्यामध्ये आपण भारतातील पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी पास झाला याविषयी माहिती पाहिजे. तर भारतातील पहिला सहकारी कायदा हा 1904 मध्ये पास झाला होता. याबाबत आपण माहिती घेतली. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहिला होता, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन झाला होता. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला होता. तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन झाला होता. याविषयी आपण जाणून घेतलं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहिला होता, मॅक्लेगन समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली. मॅक्लेगन समितीची स्थापना ही 1914 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मॅक्लेगन समितीची स्थापना झालेली होती. या 3 मुद्द्यांबद्दल, या 3 प्रश्नाबद्दल आपण माहिती जाणून घेतली, योग्य पर्याय आपण जाणून घेतले. या तासामध्ये आपण क्वेश्चन नंबर 4, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान रिकामी जागा सभासदांची आवश्यकता असते. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सहकाराच्या माध्यमातून आर्थिक विकास करण्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी असतील, ग्राहक असतील यांच्या हिताचं संरक्षण व्हावं, आर्थिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून सहकारी संस्था स्थापन केल्या गेल्या. मग ही सहकारी संस्था कोण स्थापन करू शकते आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आपला विकास कसा करून घ्यावयाचा याबद्दलची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. मग सहकारी संस्था स्थापन करायचं म्हटलं तर त्यासाठी किमान सभासदांची आवश्यकता किमान किती सभासदांची आवश्यकता असते हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण चौथा प्रश्न घेतलेला आहे, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान रिकामी जागा सभासदांची आवश्यकता असते. तर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान किती सभासदांची आवश्यकता असते. पर्याय अ आहे 11, पर्याय ब आहे 21, पर्याय क आहे 10 आणि पर्याय ड आहे 51. अ पर्याय 11, ब पर्याय 21, क पर्याय 10 आणि ड पर्याय आहे 51. म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान सभासद किती आवश्यक असतात. ते किमान सभासदांची संख्या झाल्याशिवाय आपल्याला सहकारी संस्था स्थापन करता येत नाही. त्यासाठी मिनिमम, कमीत कमी किती सभासद आवश्यक असतात. अ आहे 11, ब आहे 21, क आहे 10 आणि ड आहे 51. तर किती सभासद आवश्यक असतात. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान 10 सभासद आवश्यक असतात. सध्याच्या नियमानुसार, सध्याच्या सहकार कायद्यानुसार आपल्याला सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान
10 सभासदांची आवश्यकता असते. म्हणून जे पर्याय दिलेला आहे 11 हा अयोग्य आहे. ब पर्याय दिलेला आहे 21 हाही अयोग्य आहे. क पर्याय दिलेला आहे 10 हा योग्य पर्याय आहे. कारण सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान 10 सभासदांची आवश्यकता असते. आणि ड पर्याय आहे 51, तर 51 सभासदांची आवश्यकता नसते. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी कमीत कमी म्हणजे मिनिमम किमान 10 सभासदांची आवश्यकता असते. म्हणून याचं योग्य उत्तर आहे क 10 सभासद. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान 10 सभासदांची आपल्याला आवश्यकता असते. ओके. आता पुढचा प्रश्न घेऊया. 5वा प्रश्न आहे, सहकारी चळवळ अपयशी झाली आहे, परंतु ती यशस्वी झाली पाहिजे असे मत रिकामी जागा यांचे आहे. प्रश्न नीट आहे. सहकारी चळवळ अयशस्वी झाली आहे. सहकारी चळवळ ही अयशस्वी झाली आहे, परंतु ती यशस्वी झाली पाहिजे असे मत रिकामी जागा यांचे आहे. ए डी गोरवाला, ब डी जी कर्वे, क गाडगीळ, ड दांतवाला. तर या 4 पैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणाचं हे मत आहे की सहकारी चळवळ अयशस्वी झाली आहे, परंतु ती यशस्वी झाली पाहिजे? सहकारी चळवळीमुळे, सहकारामुळे ग्राहकांचं संरक्षण होते. गोरगरिबांना कमी किमतीमध्ये घरं मिळू शकतात. गोरगरीब लोक एकत्र येऊन एखादी उत्पादन संस्था चालू करू शकतात आणि स्वतःचा आर्थिक विकास करून घेऊ शकतात. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून एकत्र येऊन त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करता येतात. छोटे छोटे उद्योगधंदे स्थापन करता येतात आणि त्यामधून देशातील गरीब व्यक्तींचा, देशातील ग्राहकांचा, देशातील निर्वासितांचा त्या ठिकाणी विकास साध्य करता येतो. सहकार चळवळ जर यशस्वी झाली तर या घटकांचा विकास साध्य होऊ शकतो. म्हणून ए डी गोरवाला यांच्या समितीने किंवा यांनी सहकारी चळवळ अयशस्वी झाली आहे, परंतु ती यशस्वी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर, योग्य पर्याय कोणता आहे? आहे ए डी गोरवाला, ब आहे डी जी कर्वे, क आहे गाडगीळ आणि ड आहे दांतवाला. तर यापैकी पर्याय हा योग्य पर्याय आहे, ए डी गोरवाला. कारण ए डी गोरवाला यांनी सहकारी चळवळ अयशस्वी झाली आहे, परंतु ती यशस्वी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए डी गोरवाला. क्वेश्चन नंबर 6 घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 6, सहकारी संस्थांचे सभासदत्व रिकामी जागा असते. प्रश्न अतिशय सोपा आणि साधा आहे, लहान प्रश्न आहे. सहकारी संस्थांचे सभासदत्व रिकामी जागा असते. खाली पर्याय काय दिलेले आहेत पहा. ऐच्छिक, ब सक्तीचे, क अनैच्छिक आणि ड यापैकी नाही. तर
सहकारी संस्थांचे सभासदत्व रिकामी जागा असते. अ आहे ऐच्छिक, ब आहे सक्तीचे, क आहे अनैच्छिक आणि ड आहे यापैकी नाही. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? आपण सहकाराची तत्त्वे अभ्यासत असताना पाहिजे की सहकारी संस्थांचं सभासदत्व हे ऐच्छिक स्वरूपाचं असतं. ते अनैच्छिक नसतं किंवा ते सक्तीचं सुद्धा नसतं. तुम्ही सभासद झालंच पाहिजे अशी कोणतीही सक्ती नसते किंवा तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला सभासद झालंच पाहिजे असं नसतं. तर सहकारी संस्थांचे सभासदत्व हे ऐच्छिक स्वरूपाचे असते. ते त्या ठिकाणी सक्तीचे नसते किंवा अनैच्छिक नसते. कारण सहकारी संस्थांचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालत असतो. लोकशाही तत्वावर आधारित सहकारी संस्थांचा कारभार चालत असतो. सहकारी तत्वावर आधारित सहकारी संस्थांचा कारभार चालत असतो. सहकारामध्ये कुणालाही सक्ती नसते. त्यामुळे सहकारी संस्थांचे सभासदत्व हे सक्तीचे नसते, ते अनैच्छिक नसते. सहकारी संस्थांचे सभासदत्व हे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आपली इच्छा असेल तर इच्छेनं आपण कोणत्याही सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे, ऐच्छिक. कारण सहकारी संस्थेचे सभासदत्व हे ऐच्छिक असते. ब पर्याय होता सक्तीचे, तर सक्तीचे नसते. क पर्याय होता अनैच्छिक, तर ते अनैच्छिकही नसते. आणि त्यामुळं ड पर्याय यापैकी नाही. हा ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे. अपर्याय हा योग्य पर्याय आहे, ऐच्छिक. ब, क आणि ड हे पर्याय चुकीचे पर्याय आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आणखी काही महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्यांचा सराव करूया. धन्यवाद.